त्याचे उद्याच्या 15 जानेवारीला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं इथं जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे, प्रभाग क्रमांक 16 रावेत किवळे मामुर्डीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे, श्रेयाताई तरस गायकवाड, आशाताई भोंडवे, जयश्रीताई भोंडवे, प्रभाग क्रमांक 17 मधले आमचे वालेकरवाडी, बिजलीनगर, दळवीनगर या परिसरातले उमेदवार मनीषाताई राजेश अरसूळ, भाऊसाहेब सोपानराव भोईर, शोभाताई तानाजी वालेकर, शेखर बबनराव चिंचवडे, तसंच प्रभाग क्रमांक 17 चिंचवड, केशवनगर, तानाजीनगर इथले उमेदवार पूजाताई प्रशांत अज्ञान, ज्योतिताई सचिन निंबाळकर, अनंत सुभाष कोराळे, अश्विनी गजानन चिंचवडे, सर्व जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, सर्व उपस्थित आमचे लाडक्या बहिणी, आमचे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्याची ओळख कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, कामगार नगरी, आणि या नगरीनं मला राजकीय जीवनाला सुरुवात करत असताना खासदार म्हणून संधी दिली। मला काही कारणांनी राजकीय घडामोडी घडल्या म्हणून राजीनामा द्यावा लागला। नंतर आदरणीय पवारसाहेब तिकडे गेले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 91 पासून काम करायला सुरुवात केली। नवीन पिढी आता बरीचशी समोर माझी बसलेली आहे। शमीमताई पठाण आणि इतर मान्यवर त्या काळामध्ये माझ्याबरोबर काम करायच्या, त्याही वडीलधारी इथं आहेत। आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की ह्या शहराचा आपण सर्वांगीण विकास करायचा। हे शहर हे सर्वांना आपलंसं वाटलं पाहिजे, ह्या शहरातली लोकांना इथंच सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत जे पुण्यातल्या लोकांना मिळतात, अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या मायमाऊलींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं। मला शहरांनी साथ दिली, नागरिकांनी साथ दिली। जवळपास 92 ते 2017 25 वर्ष या शहरामध्ये महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, PCMT चेअरमन, शिक्षण मंडळ चेअरमन अशा अनेक कमिट्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचं काम मी त्या काळामध्ये करत होतो। शेवटी आपला एक परिवार आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, अशा प्रकारची भावना ही आपल्या सगळ्यांच्या मध्ये होती। आणि तीच भावना मनामध्ये ठेवून मी कुठेही त्याच्यामध्ये जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार केला नाही, तर समाजाचा विचार केला, ह्या औद्योगिक नगरीचा विचार केला। मिनी भारत म्हणून इथं बघितलं जातं। खूप वेगवेगळ्या समाजाची लोक गुण्यागोविंदाने इथं राहतात आणि त्याच्यातून हे काम करत असताना आपण मागं बघून बघायचं नाही, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे, लोकांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करायचा, तशा पद्धतीचं काम आमचं सगळ्यांचं चाललेलं होतं। मित्रांनो, आज मी तुमच्या समोर येत असताना आजचा दिवस वेगळा आहे। आज पत्रकार दिन आहे, चौथा स्तंभ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं देखील मी महाराष्ट्राला तसंच उपस्थित असताना सर्व माझ्या पत्रकार मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो। इथं प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमाच्या सर्व माझ्या प्रतिनिधींना शुभेच्छा देतो, आपलं मनापासून अभिनंदन देखील करतो। आणि आपण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या भूमिकेला भरभरून प्रसिद्धी द्याल असा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 ला सुरू केलं आणि त्याच्यावर आजचा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो। आज प्रभाग क्रमांक 16, 17, 18 असे अनेक उमेदवार जे घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत, त्यांना आम्ही तुमच्या समोर आणलेलं आहे। ते आपापल्या प्रभागामध्ये प्रचार करतायत, आपल्या आपल्या प्रभागामध्ये मतदार राजाला भेटतायत, माझ्या मायमाऊली भेटतायत, माझे बंधू भेटतायत आणि ते त्यांना सांगतायत। मित्रांनो, आज मामुर्डी, किवळं, रावेत, गुरुद्वारा, वालेकरवाडी मधील प्रभाग क्रमांक 16 मधील
हे जी काही आमची श्रेया अक्षय तरस गायकवाड, जयश्री मोरेश्वर भोंडवे, आशा तानाजी भोंडवे आणि मोरेश्वर महादू भोंडवे ह्या चौघांना आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावी विनंती करण्याकरता मी आलेलो आहे. त्याचबरोबर आमचे दळवीनगर, बिजलीनगर, चिंचवड नगर, वालेकरवाडीमधील प्रभाग क्रमांक 17चे आमच्या मनीषा राजेश अरसूळ, भाऊसाहेब सोपानराव भोईर, शोभा तानाजीराव वालेकर आणि शेखर बबनराव चिंचवडे या सर्वांना देखील घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. तसंच माझ्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये चिंचवड गाव, ही सगळी गावं होती एकेकाळी, ही अनेक गावं एकत्र करून नगरपालिका झाली. डॉक्टर गारे म्हणून त्याचे नगराध्यक्ष होते. नंतर मग ही गावं अजून आपण जवळची घेतली आणि महानगरपालिकेमध्ये रूपांतर केलं. अशी या खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ही आपली पिंपरी चिंचवडची ओळख. त्या चिंचवड, केशवनगर, तानाजीनगर ह्या परिसरामध्ये आपण पूजाताई प्रशांत अज्ञान, ज्योतिताई सचिन निंबाळकर, अनंत सुभाष कोराळे, अश्विनी गजानन चिंचवडे ह्या आपल्या सहकाऱ्यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे. त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून ह्या माझ्या सहकाऱ्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे. मित्रांनो, मी मुद्दाम नुसतं 2017 ते 2026 9 वर्ष झाली ज्यांची सूत्र आज राज्य या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये, त्यांच्या कारभाराला माझा विरोध आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, लोकप्रिय पंतप्रधान आहे, चांगलं सरकार चाललंय, आम्ही तिथं पाठिंबा देतोय. एनडीए मध्ये आम्ही विधानसभेमध्ये आपले देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आम्ही सगळे काम करतोय. तिथंही आम्ही चांगला कारभार करतोय. मेट्रोला पैसा देतोय, नॅशनल हायवेला पाठपुरावा करतोय, पोर्ट करतोय, बंदर त्याच्यामध्ये विमानतळ करतोय. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करतोय. परंतु जे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र आहे, इथं जो भ्रष्टाचार चाललेला आहे, आपल्या महानगरपालिकेला मी 25 वर्ष काम करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो कधीही मी कर्ज काढलं नाही. विकास केला, परंतु दरवर्षीच्या उत्पन्नातनं ठेवी वाढवत विकास केला. मी नियोजन चांगलं करत होतो, माझी टीम चांगली होती, मी चुकीच्या गोष्टी घडून देत नव्हतो, मी कुणावर अन्याय होऊन देत नव्हतो. माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील चांगल्या प्रकारची घरं कशी आपल्याला देता येईल हा प्रयत्न आम्ही करत होतो. त्याचबरोबर प्राधिकरणाचे काही प्रश्न होते, शहराच्या सर्वांगीण विकासाचे काही प्रश्न होते. शहर वाढत असताना ह्या शहराला एकट्या पवना धरणाचं पाणी पिण्याकरता कमी पडेल म्हणून मी भामा आसखेडचं पाणी ह्या शहराच्या करता मंजूर केलं. का तर माझ्या मायमाऊली राहतात, माझ्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळ्या भागातनं नव्हे तर भारतातनं लोक इथं येतात. त्यांना कुठली कमतरता भासू नये, माझ्या इथल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना होती आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो. आता ग्रीन बॉन्ड्स या गोंडस नावाखाली 200 कोटी रुपये कर्ज रोखे काढलेले आहे. काय कारण होतं? आणि गेल्या काही वर्षात इथं 40,000 कोटी रुपये खर्च केले विकास कामाला. कुठं विकास झाला? 60,000 कोटी खर्च झाले. 20,000 कोटी रुपये मी पगाराला त्या लोकांच्या समजून घेतो, पण 40,000 कोटी कुठे खर्च झाले? दाखवा ना हे काम आडा पैसा खर्च झालेला. आम्ही तरी काम दाखवलं, लोकांनी अप्रिशिएट केलं. देशामध्ये पहिल्या नंबरची सिटी म्हणून आपले योगेश बल महापौर असताना आपल्याला बक्षीस मिळालं. अनेक सहकारी त्यावेळेस आपले नगरसेवक नगरसेविका म्हणून काम करत होते. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये कुठं कुठं अन्याय केला जातो. शिकलेला बघा, लोकांची घरदारं पाडली, लोकांना उद्ध्वस्त केलं. अरे ह्याच्याकरता का तुमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली? आज रिंग चालली, आज महानगरपालिकेच्या ठेवी मोडून खाल्ल्या. विविध विभागाचं दायित्व पिंपरी चिंचवडकरांनो आज 4,000 कोटी रुपये. कुणी द्यायचे पैसे?
कुणी कर्जबाजारी केलं का, कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलेलो आहे, कारण जर ह्या लोकांच्या हातामध्ये तुमच्या माझ्या शहराची सूत्र राहिली तर शहराचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. परत तुम्ही मला म्हणाल की दादा त्यावेळेस तुम्ही काय नाही सांगितलं, मी तुम्हाला जाग करायला आलेलो आहे. माझं मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी 5 वर्षाच्या करता जनतेने मला निवडून दिलेलं आहे. माझा सहकारी सुनील शेळके देखील लाख मतांनी माझ्या मावळातनं निवडून आलेला आहे. अण्णा बनसोडेला तुम्ही निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल आमचं दुमत नाही. आम्ही आमचं काम करतोय. आम्ही काम करणारी माणसं आहोत, शब्दाचे पक्के आहोत. आम्ही कुठेही लोकांना फसवणूक करणारे नाहीये. माझ्या लाडक्या बहिणींना देखील एक समाजामध्ये मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था आम्हाला चांगली ठेवायची. आज कोयता गँग, आज वेगवेगळ्या गाड्या फोडल्या जात आहेत, 2 चाकी वाहनं जाळली जात आहेत, कुणी बघायला तयार नाही. वाहतुकीची कोंडी होते. ज्या गतीनं मेट्रो झाली पाहिजे त्या गतीनं मेट्रो होण्याच्या करता महानगरपालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. PMPML कंपनी जी केलेली आहे तिथं अजून बसेस सोडल्या पाहिजे, परंतु जास्त बसेस तिथं धावत नाही. त्याच्यामध्ये 60% रक्कम पुणे महानगरपालिकेची, 40% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. अरे ज्यांच्याकडे स्वतःची वाहनं नाही त्या गोरगरिबांना, त्या शाळेतल्या मुला मुलींना जायला पूर्वीची PCMT आणि PMT ही एकत्र करून PMPML कंपनी केली. ती कंपनी काय करते हे कुणी बघायचं. प्राधिकरणामध्ये आज काहीतरी मला कोण सांगत होतं की दादा आज आमच्या समोरच्या पार्टीने एक मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये मंत्र्यांनी सांगितलं प्रॉपर्टी कार्ड देणार अशी घोषणा केली. मी आपल्याला स्वतः सांगतो की मी राज्य मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यामध्ये मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि हा प्रश्न महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मांडून प्रामुख्याने सोडवण्याचं काम मी करून दाखवेल. मी शब्दाचा पक्का आहे आणि मी दिलेला शब्द पाळतो हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळं जे बोलतो ते करतो हा दादाचा वादा आहे आणि तो तुमच्या समोर उभा आहे. त्याच्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही मला साथ द्या. मी चांगले उमेदवार दिलेले आहेत, काही अनुभवी आहेत, काही नवीन आहेत. काही अनुभवांच्या हाताखाली नवीन लोक देखील शिकले पाहिजेत. आपल्या या प्रभागामध्ये शेखरनी खरोखरीच खूप चांगलं काम ज्या पक्षात होता तिथं केलं. ज्याला चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. जसं माझ्या इथं बाणेर, सूस, माळुंगे त्या परिसरामध्ये अमोल वालवडकरनी काम केलं. काय त्याचा अन्याय होता, त्याच्यावर काय अन्याय झाला, काय त्याचा दोष होता, काय नाही त्याला तिकीट नाकारलं. अरे तुम्हाला मनात वाटेल त्याला तिकीट देणार, मनात वाटेल त्याला तिकीट नाकारणार, असं नाही चालत. शेवटी कार्यकर्त्यांना जपावं लागतं, कार्यकर्त्यांना घडवावं लागतं, कार्यकर्त्यांना निश्चितपणे समाजामध्ये ताकद, प्रतिष्ठा, मान सन्मान, इज्जत द्यावी लागते आणि तुम्ही त्यांना अपमानित करता. हे ज्यावेळेस मला भाऊसाहेबांनी सांगितलं त्यावेळेस काही लोकांना मी थांबवलं. त्यांनी माझ्यावर नाराज होऊ नये, परंतु शेखरने पक्षवाढी करता काम करत असताना त्यांच्या कार्याची कुणी दखल घेतली नाही. मी मात्र शेखरला हा जगताप परिवाराबरोबर होता, 23 वर्ष तुमच्या बरोबर काम करतो आणि कशाल फुली मारता, चल तुला नाही. अरे काय, आपण सगळ्यांशी चांगलं वागतो आणि म्हणून अशा या आमच्या शेखर बमनराव चिंचवडेला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. एक हरुंदरी कार्यकर्ता, सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत जाणारा कार्यकर्ता, मनापासून माझ्या माय माऊलीचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याला आम्ही संधी दिलेली आहे. आम्ही योग्य माणसाला संधी देण्याचं काम करतो. काही लोक, मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान आहेत पण गिरी सोडून. त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो, कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका.
आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. त्यामुळं मतदार बंधू भगिनींनो, माझी हात जोडून विनंती आहे, मी कुठंही यशाने हुरळून जाणारा आणि पराभवावरून खचून जाणारा कार्यकर्ता नाहीये. मला तसली सवय पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये आपला पुणे जिल्हा, आपलं पुणे पिंपरी चिंचवड नंबर 1 ला राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या ह्या परिसराचा विकास झाला पाहिजे. आज आपल्या प्रभागामध्ये, आपल्या महानगरपालिकेमध्ये वाहतुकीची कोंडी होती, अनियमित पाणी पुरवठा होतो. का पाणी पुरवठा अनियमित होतो? का नाही लोकांना व्यवस्थित पाणी मिळत? कचरा प्रक्रिया केंद्राचं स्थलांतर, पवना नदीवर बंधारा, त्याच्यामध्ये मुक्ताई चौक अंडरपास, उच्च दाब विद्युत वाहिनीच्या घरांना आलेल्या नोटिसा, अनधिकृत घरं, त्याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे. शेवटी आपली माणसं आहेत, जीवाभावाचे आपले सहकारी आहेत. पार्किंगच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. आता ई व्हेकल आलेले आहेत, त्याच्यावर गाड्या सगळीकडे बघायला मिळतात. आपल्याकडे कितीतरी गाड्यांचे शोरूम आहेत, तिथं लोक गाड्या घेतात. लोकांचं राहणीमान बदलतंय, केलं पाहिजे, राहणीमान बदललं पाहिजे. शिक्षणाच्या सोयी आपण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आरोग्याच्या सोयी करता अनेक हॉस्पिटल आपण काढलेली आहेत. परंतु हे करत असताना जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यांच्या हातात कारभार आहेत ते कारभारी लोक काय करतायत? ते नुसते वेगवेगळे जे काही टेंडर असतात त्याच्यात रिंग करतायत, करोडो रुपयाचा पैसा काढतायत. त्याच्यामध्ये कामं ह्यांनीच घ्यायची, बिलं ह्यांनीच काढायची. ह्यांचं जर कोणी ऐकलं नाही तर त्यांना दमदाटीची भाषा करतात. ह्यांना पैशाची मस्ती आलेली आहे, सत्तेची गुर्मी आलेली आहे. मित्रांनो, हा सर्वसामान्य समाज, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं यांना सगळ्यांना मताचा अधिकार दिलाय. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणी चुकीचं वागलं तर त्याला डोक्यावरून बाजूला करायचं हे तुमच्या हातात आहे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आता जसं पूर्वी संगणकाचं युग होतं त्यावेळेस आम्ही सगळ्यांना संगणक शिकवण्याचं काम केलं. आता एआयचं युग आलेलं आहे. मित्रांनो, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. आणि ही कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आता आपल्याला त्या रस्त्याने गेल्याशिवाय पर्याय नाही. एआयचा वापर आता सर्व जगामध्ये सुरू झालेला आहे. आपल्याला जगाची स्पर्धा करायची आहे. आपली अर्थव्यवस्था जगामध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आणायची आहे. आपल्याकडे आपण ऑटो क्लस्टर केला, सायन्स पार्क केलं, इंडस्ट्री आणली, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. परंतु नवीन पिढीच्या करता आता आपल्याला एआयचं प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. महानगरपालिकेमध्ये देखील बऱ्यापैकी आता एक वर्ग सुशिक्षित आणि कामगार हे IT ह्या क्षेत्रामध्ये पण काम करतात. माझ्या हिंजवडीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या कंपनी आलेल्या आहेत. त्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम अशाही पद्धतीचं काम आपल्या परिसरामध्ये चालतंय. आणि त्याकरता अनेक मुलं मुली इथं येऊन राहतात, त्यांचे संसार थाटतात. परंतु त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. इथं हिंजवडीला IT पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं. आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. आणि त्या पद्धतीनं तिथं साखर कारखाना होणार होता. साहेबांनी तो साखर कारखाना पलीकडे नेला. दूरची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं. आम्ही पण ज्या ज्या गोष्टी केल्या गेल्या 25 वर्षात ते माझ्या पिंपरी चिंचवडकरांना कुठेही अडचण येता कामा नये अशा पद्धतीनं गोष्टी केल्या. तिथं दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, मंडई असेल, जे काही समाजाला लागतं ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. अजून पण बरंच काही आपल्याला करायचं आहे. आमचं व्हिजन चांगलं आहे. मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस सांगतो, तुम्ही जाऊन बघा आम्ही पिंपरी चिंचवड कसं केलं. मात्र नंतरच्या 8-9 वर्षात ह्या पिंपरी चिंचवडचं नुकसान करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांना बाजूला करायचंय. आम्हाला केंद्राचं राजकारण, राज्याचं राजकारण इथं आणायचं नाही. ते तिथल्या तिथं
हे स्थानिक आहेत, इथले प्रश्न आपले वेगळे आहेत. आपल्या पुढच्या पिढीचं आपल्याला भवितव्य ठरवायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ह्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर हायटेक अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागेल. ह्या AI चा वापर आपल्याला करावा लागेल. जास्तीत जास्त नव्या टेक्नॉलॉजीचा वापर कसा वाढवता येईल हे आपल्याला करायचं आहे. कारण सदरची गोष्ट ही तुमच्या माझ्या पुढच्या पिढीच्या फायद्याची आहे. आणि त्याच्यामुळं माझा जो सुशिक्षित मतदार आहे, माझा नवीन युवा मतदार आहे, माझी युवती आहे, तिला आम्हाला योग्य दिशेने योग्य रस्त्याने त्या ठिकाणी न्यायचंय. आणि ह्याकरता मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे. आपण त्याबद्दल काळजी करू नका. मी पालकमंत्री असल्यामुळं दर आठवड्याला मी 1 दिवस पुण्याला पिंपरी चिंचवडला दिलेला आहे. त्यामुळं नुसतं ह्या निमित्तानं प्रचाराला येऊन तुमची मतं मागायला मी आलेलो नाही. माग 25 वर्ष इथं बसलेल्या वडीलधाऱ्यांना विचारा. मी सकाळी 6ला उठून काम करणारा आणि तिथले प्रश्न समजून घेणारा आणि त्याच्यातनं मार्ग काढणारा. जुना पुणे मुंबई रस्ता कसा होता, आता तिकडनं रस्ता सुरुवात केलं, पुणे संपलं, ब्रिज ओलांडला की आपण डायरेक्ट निगडीला जातो. कुठेही जास्त सिग्नल विग्नल नाहीये. हे आम्ही केलं म्हणून आज आपल्याला त्याचा फायदा होतोय ना. तशा पद्धतीनं आत्ताच्या जे कोणी कारभारी आहेत हे कारभारी आता बदलले पाहिजे. हे स्वतःची घरदारं भरायला निघालेले आहेत आणि तुमच्या माझ्या श्रीमंत महानगरपालिकेला कर्जबाजारी करायला निघालेले आहेत. मग तुम्ही ठरवा, ऋण काढून कधी सण साजरा करायचा असतो, कधी नसतो. आमच्या बापदादांनी पण आम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढवायचं आणि त्याच्यातलं समाजाचं भलं करायचं, समाजाला योग्य दिशेने न्यायचं. त्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ ही आम्हाला उद्याच्या 15 तारखेला पाहिजे. अजिबात घाबरू नका. आपण शांतपणे लोकांच्या पर्यंत जा. मतदार हा बदलत असतो, मतदार हा विचार करत असतो. मला आठवतंय लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 48 जागा आम्ही महायुतीच्या उभ्या केल्या. अवघ्या 17 निवडून आला, 31 पडल्या. आम्ही नवमेत झालो नाही. आम्ही पुन्हा 5 महिन्यांनी लोकांच्या समोर आलो. लाडकी बहीण योजना आणली. माझ्या शेतकरी जो लाखाचा पोशिंदा आहे, जो भाजीपाला तुमच्या आमच्या करता पिकवतो, धान्य पिकवतो, फळं पिकवतो, दुग्ध व्यवसाय करतो, पोल्ट्री व्यवसाय करतो, शहरी भागातल्या लोकांच्या करताच करतो ना. त्यांच्या करता आपण एक चांगल्या पद्धतीनं विचार केला आणि हा विचार करत करत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला या सगळ्यांचं भलं करायचंय. आणि हे सगळ्यांचं भलं करायचं असेल तर आपल्याला द्रष्टा नेता असावा लागतो. मी आपल्याला सांगतो की तुम्ही माझी बारामती जरी माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे, हे आपण लक्षात ठेवा. मी कधी माझ्या जीवासेपर्यंत पिंपरी चिंचवडला विसरणार नाही, हा शब्द माझा तुम्हाला आहे. आणि जोपर्यंत माझी ताकद आहे, जोपर्यंत माझे हातपाय हलतात, तोपर्यंत मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करताच मी करत राहील. मी कधी भेदभाव करणार नाही. हा वेगळ्या समाजाचा, हा अमक्या समाजाचा असं माझ्याकडनं कधी होणार नाही. मी कधी केलं नाही. आज तुमच्या इथं टेंडरमध्ये जी काही रिंग केली जाते, दादागिरी केली जाते, त्याच्यामध्ये आपलं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान होत आहे. ते आपल्याला होऊन द्यायचं नाहीये. आणि मित्रांनो, मी माहिती काढली, माझ्याकडे सगळी माहिती आहे. अहो, ह्या लोकांनी किती खालच्या स्तरावर जावं. अहो, मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना, कुत्री भटकी, त्याची नसबंदी, भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला. यार शाणे, इतक्या खालच्या पातळीवर जातात. नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या. ती कुत्री काय म्हणत असेल, त्याचा विचार कधी केलाय का? या पद्धतीचा हा कारभार चाललेला आहे. अहो, पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार केला, त्याच्यामध्ये निविदा वाढवल्या. स्मार्ट सिटी, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला.
अहो आमच्या गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये जाण्याच्या करता त्यांच्या आई वडिलांची ऐपत नसते, म्हणून ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये टाकतात. आम्ही त्या महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा चांगला करण्याचा प्रयत्न केला. सीबीएसई स्कूल त्याच्यामध्ये सुरू केली. का तर जसं चांगली परिस्थिती असणाऱ्यांची मुलं सीबीएसई मध्ये जातात, इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण घेतात. माझ्या गरीबाच्या पोटी जन्माला आले म्हणून त्या गरीबाच्या मुलांनी इंग्लिश शिकायचं नाही, सीबीएसई करायचं नाही, असं नाही चालणार. आणि म्हणून स्मार्ट सिटी क्लासरूम करायचा निर्णय त्यांनी घेतला. त्याच्यात पण भ्रष्टाचार केला. वर्ग खोल्यामध्ये प्रति टीव्ही बसवायचं काढलं 1.5 लाख रुपयाचा, आणि व्हीयू कंपनीचा 65 इंची टीव्ही बसवला, त्याची किंमत आहे 55,000 आणि टेंडर दिले 1.5 लाखाचं. हे अशा पद्धतीनं तुमच्या माझ्या महानगरपालिकेला लुबाडण्याचं, कर्जबाजारी करण्याचं, बदनाम करण्याचं काम यांनी केलं. अहो एकतर स्टँडिंग कमिटीचा यांचा चेअरमन ती एका आमदाराचा मुलगा होता. त्या पठ्ठ्यानी तर 2021 मध्ये लाच घेताना अँटी करप्शनच्या लोकांनी त्याला पकडलं आणि त्याला अटक केली. अरे अरे अरे, आपल्या महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला अटक व्हावं लागलं. असली कर्तबगारी यांनी दाखवली आणि आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब करण्याचं काम केलेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी ह्या चुकीच्या पद्धतीनं तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये झालेल्या आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आम्ही पाठीमागं 25 वर्ष तुम्हाला करून दाखवलं. आमची 25 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर आणा, त्यांची 8-9 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर आणा. कोणाची उजवी आहे आणि कोणाची डावी आहे हे तुम्हीच ठरवा. मला विश्वास आहे, मला खात्री आहे, माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे बांधव ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की ज्यांच्याकडे सूत्र होती त्यांनी आपल्याला कर्जबाजारी केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं खाली पडलो होतो, त्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी दूर करण्याची आता ही संधी आलेली आहे. आता जर तुम्ही कुठंतरी कमी पडला तर पुढं आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही. मला सांगेन की मी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, सगळे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला. जी टेंडर काढलेली आहेत तिथं व्हाईटनर लावलेत आणि त्याच्यातनं बिलं काढलीत. काय महानगरपालिकेमध्ये दादागिरी चालली जरा जाऊन पहा. कशा पद्धतीनं मस्तवाल ही लोक झाली ते जाऊन पहा. काही लोकांना फोडण्याकरता काय प्रलोभनं दाखवली, कशा पद्धतीनं कुणाकुणाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा धाक दाखवून जे काही राजकारण, कधी आमच्याकडे पण केंद्रातली सत्ता होती, राज्यातली होती, जिल्ह्यातली होती, तालुक्याची होती, गावची होती, सगळी सत्ता आमच्याकडे होती. सत्तेचा माज येऊन दिला नाही, सत्तेची नशा आणि सत्तेची मस्ती आम्ही डोक्यामध्ये जाऊन दिली नाही. ही गोष्ट पिंपरी चिंचवडकरांनो लक्षामध्ये घ्या. हा बाहेरचा, हा गावचा असाही भेदभाव आम्ही केला नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे त्यांना संधी देण्याचं काम आम्ही केलं. अनेकांना, अनेक समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की बाबांनो, आपल्याला आता पुन्हा एकदा ह्या शहराला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचं शहर घेऊन जायचं आहे. परंतु त्याकरता माझ्या विचाराची माणसं तुम्ही निवडून दिली तर ते शक्य होणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं, मी त्यांना सांगितलं हा ठराव करा तर ते करू शकतील. 25 वर्ष मी दिलीप बंडांना आणलं, मी त्या ठिकाणी तुम्हाला आशिष शर्माला आणलं, राजेश पाटलांना आणलं, श्रीकर परदेशींना आणलं. चांगले चांगले अधिकारी मी घेऊन यायचो आणि त्यांच्याकडनं कामं करून घ्यायचो. आणि माझ्या महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता, सगळे ज्या काही माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे बांधव असायचे त्यांना सांगायचो हे ठराव करून द्या. जर यदा कदाचित कुणाचं चुकलं तर मी त्यांना सांगायचो हे बरोबर नाही, मी तुमचं हे खपवून घेणार नाही. ह्यांच्यावर अंकुश, आत्ताच्या लोकांच्यावर अंकुशच नाही. तिथं त्यांच्यावर कुणाचं काहीतरी देखरेख पाहिजे ना. घरामध्ये कसा कारभारी योग्य असेल तर घर चांगलं चालतं,
कारभाराचंच लक्ष नसेल तर घर चार दिशेला चार ठिकाणी काहीतरी गोंधळ करून ठेवतात. तसं हे आपला परिवार आहे. मी त्याच्यावर कारभारी म्हणून लक्ष ठेवीन. मी तिथं कुठेही कमी पडणार नाही. आपण अजून 4 वर्ष आपलं सरकार राज्यामध्ये आहे, त्याच्यामुळं मी व्यवस्थित तिथं सांगड घालीन आणि आपले जे महत्वाचे प्रश्न अधिक गतीनं पुढे न्यायचे आहेत आणि नवीन नवीन माझ्या मुलांच्या मुलींच्या करता काही आपल्याला कोर्सेस आणायचे आहेत, CIITचा फायदा करून द्यायचा आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत. सांगायचं म्हटलं तर वेळ कमी पडेल, एवढ्या काही गोष्टी आहेत. आणि ते सगळं करण्याच्या करता माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही अतिशय चांगले उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत. आमच्या मनीषाताई राजेश अरसूळ ह्या मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामध्ये भाऊसाहेब भोईर यांचे वडील इथले महापौर होते. भाऊसाहेबांनी देखील विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे. मागच्या वेळेस भाऊसाहेबाला त्या ठिकाणी अपयश आलं. आम्ही पुन्हा एक अनुभवी माणूस म्हणून भाऊसाहेबाला संधी दिलेली आहे. आमच्या शोभाताई तानाजी वालेकर ह्या सर्वसाधारण महिलांचं प्रतिनिधित्व करतात. त्या माझ्या भगिनीला तुम्ही आशीर्वाद देण्याचं काम करा. आणि आपल्या सगळ्यांचा लाडका शेखर बबन चिंचवडे आपण यांना दाखवून देऊ. ज्यांनी आपल्या शेखरला त्या ठिकाणी राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगायचं आहे, शेखरला जरी तुम्ही बाजूला केलं तर आम्ही जनता शेखरचा प्रचंड बहुमताने विजयी करून त्याचा प्रभाग निवडून आणून त्यांच्या नाकावर टिचून शेखर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे. ह्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. तीच गोष्ट आपल्याला पूजाताई प्रशांत अज्ञान ह्या प्रभाग क्रमांक 18च्या ही माझी भगिनी, तिला पण उमेदवारी दिलेली आहे. आमची ज्योती सचिन निंबाळकर ह्या आमच्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आमचा अनंत सुभाष कोराळे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचा, परंतु थोडासा बाजूला पडला होता. त्याला आता आम्ही बरोबर घेतलेला आहे. त्याला आपल्याला निवडून द्यायचंय. आणि अश्विनीताई गजानन चिंचवडे पाटील ह्या आपल्या एका भगिनीला तिथं आपल्याला संधी द्यायची. अशा पद्धतीनं तुम्ही बघा, सगळे योग्य उमेदवार तुम्हाला देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. तसंच मागासवर्गीयामध्ये प्रतिनिधित्व करत असणारी श्रेया अक्षय तरस गायकवाड ही माझी भगिनी आहे, अतिशय तरुण आहे. मी तुम्हाला सांगितलं नवीन चेहऱ्यांना पण आम्ही संधी देतो. हा बघा नवीन चेहरा, उद्याच्याला ही तिथं शिकेल, आम्ही तिला शिकवू. मी यांचं प्रशिक्षण यशदामध्ये घेईन, काळजी करू नका. मी नुसती मतं मागायला आलो नाही. यांना कामं कशी करायची, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, लोकांना आपलंसं कसं करायचं, लोकांना हेलपाटे मारायला लावायचे नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगेन. आमच्या जयश्री मोरेश्वर भोंडवे ही आमची भगिनी, हिला आम्ही संधी दिलेली आहे. तिचा जरा चिन्हाचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु कोर्टाने न्याय दिला आणि घड्याळ तिला मिळालं. काल परवाच निर्णय झाला. आपण खोटं करत नाही, करतो ते खरंच करतो, वाजून करतो. आपलं नाणं खणखणीत आहे असं तसं नाहीये. तसंच आमची आशा तानाजीराव भोंडवे ही माझी भगिनी, तानाजीरावांनी पण अनेक वर्ष आपल्या बरोबर काम केलंय. त्या भगिनीला आम्ही तिथं संधी दिलेली आहे. आणि आपला मोरेश्वर महादूप भोंडवे ह्याला ती आपण संधी दिलेली आहे. ह्याला पुढे आमदार व्हायचे, पण पहिलं आता या नवरा बायकोंना पहिलं नगरसेविका करू आणि मग आमदारकीचं शिकवायचं काय ती शिकवतो आणि मग पुढे त्याचा काय विचार करू. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ही सगळी माझी जीवाभावाची सहकार्य. हे कुठंही मी यांना मत तुम्हाला मागतोय, तुमच्या विश्वासाला एक देखील माझी बहीण किंवा माझा भाऊ तडा जाऊन देणार नाही, हा देखील माझा शब्द आहे. ती जबाबदारी आमची, कारण साधू संतांच्या शिकवणीतनं आम्ही पुढे गेलेलो आहे. परवाच आमचा सुनील शेळके काय समाज जमला होता. 5 दिवस नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तिथं चाललेलं आहे. रोज 25, 30, 40 हजार समाज तिथं जमतोय. आणि नवीन पिढीला देखील साधू संतांचे विचार ऐकवण्याचं काम तिथं होतोय. कारण व्यसनाधीन होऊन लोकांचं भलं होत नाही.
साधू संतांच्या विचारानेच वारकरी संप्रदायानेच तुमचं माझं भलं होतं. त्या पद्धतीचं काम आमचं चाललेलं आहे. माय माऊलींनो, लाडक्या बहिणींनो, आम्ही तुम्हाला कुठेही असुरक्षित ठेवणार नाही. कुठेही तुम्हाला तुमचा कमीपणा होईल असं कुठलं काम होऊन देणार नाही. तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. मी तुम्हाला कुठलाही प्रसंग रात्री 12ला जरी झाला तर रात्री 12ला मी तुमच्या पाठीशी उभं राहील आणि तुम्हाला सुरक्षित करण्याचं काम करील. या पद्धतीचं काम आपण पिंपरी चिंचवडच्या मध्ये जी 8-9 वर्ष आपली जी काही बदनामी झाली, आपल्या इथं जो भ्रष्टाचार झाला, आपल्या इथं जो कर्जबाजारीपणा आपल्यामध्ये करण्यात आला, त्याला दूर करण्याचं काम आपल्याला करायचं. ती धमक आणि ती ताकद